आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। मांडवाखाली जाण्यापूर्वीच विश्वासघाताच्या झळा, प्रेमसंबंध लपवून तरुणीची 8.5 लाखांची फसवणूक। प्रेम, विश्वास आणि लग्नाच्या गाठीने जोडणारे 2 जीव, मात्र डोक्यावर अक्षता पडण्याआधीच एका तरुणीच्या आयुष्यात विश्वासघाताचा स्फोट झाला। संसाराची स्वप्न डोळ्यात साठवून नव्या आयुष्याची तयारी करणाऱ्या तरुणीला होणाऱ्या पतीने दिलेल्या धक्क्यामुळे भावनिक आणि आर्थिक दोन्ही पातळ्यांवर मोठा आघात बसला आहे। या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लग्नाच्या नावाखाली तब्बल 8.5 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। विश्रांतवाडी परिसरात राहणारी 29 वर्षीय तरुणी एका नामांकित वित्तीय कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत आहे। डिसेंबर 2025 मध्ये व्हॉट्सअपवरील वधूवर सूचक गटातून तिची ओळख सागर नेटके याच्याशी झाली। सुरुवातीला साधी ओळख म्हणून सुरू झालेला संवाद काही दिवसातच प्रेम आणि नात्यात बदलला। दोन्ही कुटुंबियांनी या नात्याला संमती दिली। दरम्यान 15 मार्च 2026 रोजी मोठ्या उत्साहात साखरपुडा पार पडला। दोन्ही कुटुंबियांनी नातेवाईकांच्या उपस्थितीत आनंद साजरा केला। सोन्याच्या अंगठ्या, कपडे, सजावट, पाहुणचार आणि विविध कार्यक्रमांवर मुलींच्या कुटुंबियांनी मोठा खर्च केला। त्यानंतर लग्नासाठी मंगल कार्यालय बुकिंग, केटरिंग, डेकोरेशन, बस्ता, आंधणाच्या वस्तूंसाठी मुलीच्या कुटुंबियांनी जवळपास 8.5 लाख रुपये खर्च केले। मात्र लग्नाची तारीख जवळ आल्यावर सागरच्या वागण्यात अचानक बदल दिसू लागला। फोन न उचलणे, बोलण्यास टाळाटाळ करणे यामुळे संवाद बिघडत गेले। बाबत पीडितेनं विचारल्यावर रात्रीची शिफ्ट असल्याचं कारण देत कुटुंबियांनी विषय टाळला। दरम्यान 11 मेच्या रात्री सागरच्या घरी हळदीचा कार्यक्रम सुरू असताना अचानक एका तरुणीनं तिथं येऊन गोंधळ घातल्याची माहिती स्वतः सागरच्या आईनं पीडितेला दिली। त्यानंतर तरुणी आणि तिच्या कुटुंबियांनी सागरला जाब विचारला असता त्यावेळी ती जुनी ओळख आहे असं त्याने सांगितलं आणि आता त्यांच्याबाबत कोणताही संबंध नाही असंही त्याने सांगितलं आणि सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। परंतु काही तासातच परिस्थितीनं नाट्यमय वळण घेतलं। त्या रात्री तरुणीच्या इंस्टाग्राम खात्यावर रेश्मा नावाच्या युवतीनं मी सागरची गर्लफ्रेंड आहे, त्याच्याशी लग्न करू नकोस असा स्पष्ट इशारा देत संदेशात इशारा दिला। त्यानंतर दुसऱ्या दिवशी रेश्मा स्वतः पीडित तरुणीच्या घरी पोहोचली। तिने सागरसोबतचे फोटो, व्हिडिओ आणि दोघे एकत्र राहत असल्याचे पुरावे दाखवले। हे सर्व पाहिल्यानंतर मुलीच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला। लग्नाच्या उंबरठ्यावर असताना होणाऱ्या पतीचे दुहेरी आयुष्य समोर आल्यानंतर तरुणीला मानसिक धक्का बसला। प्रेमसंबंधाची माहिती जाणीवपूर्वक लपवून लग्नासाठी तयार केलं आणि आमच्याकडून मोठा आर्थिक खर्च करून घेतला असा आरोप करत पीडित तरुणीनं विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीवरून सागर नेटकेला शुक्रवारी 15 तारखेला अटक करण्यात आली। त्याला 16 मे रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश हांडे यांनी सांगितलं। ॲक्शन महाराष्ट्र न्यूज, पुणे। सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।